नमस्कार मंडळी. लॉकडाऊनने डाऊन झालेला तुमचा मूड पुन्हा रिफ्रेश करण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. चला तर सुरुवात करूया आजच्या हास्य मैफिलीला. मंडळी, विनोदाचं भूषण असलेल्या भूषण कडूला कन्व्हिन्स करण्यासाठी कॉमेडीच्या क्वीनला म्हणजे आपल्या नम्रता संभेरावला सापडली एक नामी शक्कल. एक मिनिट, पण ती त्याला कशासाठी कन्व्हिन्स करतेय आणि काय आहे ती नामी शक्कल? हेच सगळं सांगण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत नम्रता संभेराव, भूषण कडू आणि भांडूपचा शशी कपूर, निखिल बने. या 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 मॅडम, या या. आज या फ्लॅटची डील पूर्ण झाली ना मॅडम, की तुम्ही पण मोकळे आणि मी पण मोकळे. हो मॅडम, आता ना, तिथे काय करताय? यात मला इतकं भारी वाटतंय. मला 5 मिनिटाच्या माझ्या ऑफिसच्या अंतरावर मला मॅडम काय करताय? ठेवा तिथे, ठेवा. पहिले आत या, आत या. वर्षानुवर्ष जपायची प्रॉपर्टी आहे ही. याच्यावर अर्ध्या स्किट झाल्यात आमच्या. काय करताय फालतूपणा? हा फालतूपणा त्यांच्या समोर करू नका, कळलं ना? काय व्हायचं ना, मी जेव्हा एकांकिकेत काम करायचे ना, तेव्हा मी अशी काहीतरी फालतूगिरी केली की मला काढून टाकायचे. तुम्ही माझं काढून नका टाकवा हे काम. मला फ्लॅट मला खूप आवडला. बघून घ्या एकदा तुम्ही. बापरे, म्हणजे तुम्हाला कळतंय का, माझी आता रोजची ट्रेनची मरमर सुटेल. माय गॉड, माझं 5 मिनिटावर ऑफिस आहे. हो बापरे, थँक्यू सो मच. फक्त एक अडचण आहे, तेवढं त्यांच्याशी बोलून ते 50,000 डिपॉझिट आणि 15,000 रुपये भाडं आहे ना, ते जरा खूप जास्त होतं. ते थोडं कमी करून घ्या ना प्लीज. हा, तुम्ही एजंट आहात ना, तुमची कशी वट आहे या एरियात. हा, कधी एकदा इथे शिफ्ट होती असं झालंय. म्हणजे फक्त 1 रूम किचनचं 15,000 जरा जास्त होते जरा प्लीज. मी बोललोय कडूशी, ते नाहीच ना ऐकले. तर माझ्याकडे आयडिया आहे. इकडे हा फोटो बघा. जयमाला भिकारदास कडू, कडूची आई. हा, मग तू जास्त नाहीच ना ऐकला तर ही आई तुमच्या अंगात येते अशी ऍक्टिंग करा. नाही, एक मिनिट, ह्या माझ्या अंगात येण्याचा आणि भाडं कमी करण्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मॅडम. कसं? कडू आहे ना, त्याच्या आईचं खूप ऐकायचा आणि ऐकतो आणि त्याचं खूप प्रेम होतं आईवर. त्याला असं वाटतं त्याच्या आईचा इथे वास आहे, त्याच्या आईचा इथे वास आहे असं त्याला वाटतं. त्यामुळे तो बावळट एक नंबरचा येडा आहे. तुम्ही बोलाल ते ऐकेल. अच्छा, म्हणजे हा मेन रोल मला करायचा आहे आज? मॅडम, ही एकांकिका नाहीये मॅडम. सगळं मला हाच फालतूपणा करू नका त्यांच्या समोर, कळलं ना? नाही करत. नॉर्मल राहा. मी नॉर्मल आहे. हे लक्षात ठेव पाहिजे. मी करते. सॉरी, एक्सक्यूज मी. सॉरी. हो कडू, हो सॉरी का? अहो मी आहे बने. नाही, ते तुमचं काहीतरी चाललं होतं ना. नाही, ते रूम बघतात मॅडम. हा मी बरं बरं. नमस्कार नमस्कार. काय दलाल, काय म्हणते गिराईक? हे असं नका ना बोलू, गिराईक वगैरे दला. तुम्ही भाडोत्री म्हणा ना मला. तेच ते. हे एजंट बने मला म्हणाले होते की तुम्हाला फ्लॅट आवडलाय म्हणून. खूप आवडला. मग काय ठरलंय तुमचं आता फायनली? मला खरंच कडू तुमचा फ्लॅट खूप आवडलाय. फक्त माझी एक अडचण आहे हो. म्हणजे 50,000 डिपॉझिट आणि 15,000 भाडं मला महिन्याचं परवडणार नाही. मी एवढं नाही देऊ शकणार. मग नका राहू, निघून जा. चालते. नाही, असं का बोलताय? हे दलाल चौगुले आहेत ना, त्यांच्याकडे 15,000चा भाडोतरी होता. पण तुमच्याशी आधी वार्ता झाली होती म्हणून म्हटलं तुमचं काही क्लिअर करून घेऊया. निघून जा. मी त्यांच्या कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला. प्लीज 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 असं करू नका. मला खरंच खूप गरज आहे हो. मला खरंच जास्त वाटतायत हे पैसे. नाही नाही, मला जास्तच हवेत. कमी घेऊन चालणारच नाहीत मला. माझी आई इथे राहायची, तिला आवडणार नाही तिच्या मुलाला कमी पैसे मिळालेले. माझ्या आईचा अजूनही वास आहे या घरामध्ये. आई आई आई. मग आम्ही म्हणजे तुम्ही नाही का? ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. आई आई मिळतील, मिळेल चांगला गिराईक मिळेल. आई 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 आई. अरे लेका, आई. अरे मुडद्या मेल्या. आई काय शिव्या घालते? सगळं बाहेरची माणसं आहेत, त्यांना बाहेर तरी जाऊ देत. अरे मी तिकडे नाही, इकडे. तुझं आहे तुझं पाशी, मी तुझी आई उभी दाराशी.
ही? अरे तुझी आई आहे मी. असं काय करतोस? अरे सोन्या, सोन्या मी तुझी आई जयमाला टुकारदास कडू. माझ्या वडिलांचं नाव भिकारदास होतं, मग हा टुकारदास कोण? ए तू पण नाही इकडे, सांगते तुला लाडाने की नाही मी तुझ्या बाबांना ए टुकार गप बस असं म्हणायचे. हा म्हणून टुकारदास. नाही, लाडात आल्यावर तुम्ही काय काय करायचं हे तुम्ही कधी कळूच दिलं नाहीत आम्हाला. आम्ही लाडात आलो म्हणून तर तू झालास ते. बाबा 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 पण आले. बाबा बाबा आले. बाबा 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 आलेत. बाबा तुम्ही बाबा मी खोकलात ना आता? नाही नाही कडू, मला वाटलं म्हणजे बाबा हे. नाही नाही कडू, नॉर्मल खोकला होता. तुमच्याही त्यांच्यात आले, माझ्यात बने आलाय. म्हणजे नॉर्मली मी बनेच आहे. कसं आहे कडू ना, मला व्हेरिएशन जमत नाहीत ना. मग हे सांगायला लाज वाटत नाही का? अरे मेल्या तुला लाज वाटत नाही का? तरण्या ताठ्या पोरीकडनं एकट्या दुकट्या पोरीकडनं लेका माझ्या सोन्या पिल्ला एवढं कोणी भाडं घेतं का रे? हे असे का बोलतायत? माझी आई अशी नाही बोलायची. माझी आई तामिळ होती. तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं? अहो मॅडम, मला आता कळलं तुमच्या समोर, मला हे माहितच नव्हतं मॅडम. आई 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 अय्यो राम पाप. अय्यो काय तू मुलगा आहेस? एवढ्या दिवसांनी मी तुला भेटली आणि तू माझ्यासाठी असं करणार? तू मला एक काम कर, माझ्यासाठी इडली सांबार आणून दे. काय संबंध इडली सांबाराचा? अहो कडू, तुम्ही आता म्हणालात ना आई तमिळ आहे म्हणून. तमिळ? हो हो, आई तमिळ होती, पण लहानपणापासून ती पंजाबमध्ये वाढली. ती लहानाची मोठी तिकडे झाली, त्यामुळे ती त्या भाषेतच बोलायची. म्हणून आई 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 ग आई. तुम्ही असे अर्धवट माहिती काढणारे एजंट आहात का हो? हो मॅडम, मला खरंच माहित नाही त्यांची आई कुठे लहानाची मोठी झाली, कुठे वाढली, मला नाही माहित हो त्याबद्दल. खरंच नाही माहित मला. आई 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 मॅडम इकडे इकडे इकडे, हे शेवटचं काय केलं तुम्ही? म्हटलं आता एवढ्या स्टेट मध्ये फिरले, अजून एक स्टेट चिकटवून टाकावं. पुढे जाऊन गोंधळ नको. आणखी काही राहिले का? मणिपुरी, गोवा, इंग्रॉ नाही, ते नाही येणार मला. जे दिलंय ते आधी नीट करू. मला सांगता की स्वतःला समजवताय? आई 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 माझी आई. चकदा पट्टा नपदी गल्ली भूषण कडूची आई पंजाब मधून आली. ओय टोकत आली. करेक्ट 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 करेक्ट. हीच माझी आई. ही माझी आई. ओय बाळा सायस बाळा. बाळा? कोण बाळा? माझी आई लाडाने मला बल्ले बल्ले असं म्हणायची. आई. ओय कोण होती याची आई जी लाडाने बाळाला बल्ले बल्ले म्हणायची? अरे ही तमिळ होती, पंजाब मध्ये राहायची. महाराष्ट्रात हिचा फ्लॅट आहे. अरे कोण होती? हिच्याकडे माझ्यापेक्षा जास्त व्हेरिएशन आहे. नाही माहित ना मला ह्या सगळ्याबद्दल. हो बाई. आई 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 ग माझी आई आई आई. बाळा कसा आहेस रे? माझी आई आई होती. आई गोरीला नव्हती. आणि ती थोडी लंगडत चालायची. पण नाही 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 नाही, पाय चुकला तुमचा. ती डाव्या पायाने लंगडत नव्हती बरं का. ती उजव्या पायाने अशी लंगडायची, अशी चालायची. काय डौल होता चालण्यामध्ये, एक रिदम होता तिच्या चालण्यामध्ये. ती एरियातनं चालायची म्हणून एरियात तिची जाम चालायची. वा हो कडू, अहो तुमची आई किती कन्फ्युजिंग आहे. हो आई आहे ना ती सरळच असणार. सगळ्यांची आई सरळच असते. नाही नाही, माझ्या आईचं पाऊल वाकडं पडतंय म्हटल्यावर तिला सांगणं हे मी माझं कर्तव्य समजतो. असं पाऊल वाकडं पडता कामा नाही आईचं. अहो कडू, कशाला वाकड्यात शिरताय तुम्ही? हो आत्मा आहे ना तो कसाही चालू शकतो. त्यांच्यात उलट सुलट काही असतं. तुम्ही कशाला आमच्या मध्ये पडताय? थोडं ऍडजस्ट करा ना. आत्मा एवढा ऍडजस्ट करतो, तुम्ही थोडं ऍडजस्ट करा ना. आणि एकदा ती चाल बघून घ्या, याच्यानंतर तुमची आई अशीच चालणार आहे. मध्ये मध्ये बोलू नका, आधीच सांगतो तुम्हाला. कळलं ना? अरे आई गेली
गेली ना आता कशाला बंधनात अडकवताय तिला? आई आई गेलीच. आई आई सॉरी चुकलो. आई माफ कर. आई माफ कर. आई माझी आई आली आहे. वाय पुत्र, वाय मी तुझी आई आहे पुत्र. आई आज अचानक स्पेशल येणं केलंस. तुझी काही इच्छा अपुरी राहिली आहे का? ओय पुत्र, ओय जरा बाजूला हो बण्या. ओय पुत्र काय झालंय? ए जण अमृता संभाराव आहे, ही एकदम चांगली मुलगी आहे. चांगली? ही एकदम चांगली मुलगी आहे. मुलगी? चांगली मुलगी आहे. तिला प्लॉट देऊन टाकू? अगं पण आई ती पैसे कमी कर असं सांगते ग. आता काय प्रॉब्लेम आहे? प्लॉट पैसे कमी देऊन टाक. नाला सुप्रावरून येते ती बिचारेचा पॅ दुखतात. तिच्या घरी गेल्यावर ते पॅ दाबते ती. बले बले ग बले 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 ग बले शिपा दाबते ती. आई मला तूच सांग, भाडं किती कमी करू? डिपॉझिट किती कमी करू? हा पुत्र, बरं झालं एक काम कर. 10,000 डिपॉझिट घेऊन टाक आणि 1,000 भाडं घेऊन टाक तिच्याकडून. नाही आई नाही, हे खूपच कमी होतंय. नाही मला हे सहनच होत नाही. हो एवढं आई, कमी. तुम्ही इकडे तुम्ही पण ना म्हणजे अगदीच कमी करता. अहो पोराचं काय प्रॉफिट वगैरे बघा की नाही. एवढं कोण कमी करतं का? हो कडू इकडे. तुमचं जाऊ द्या. माझा ऐका. 20,000 रुपये डिपॉझिट, 7,000 रुपये भाडं. उद्याच्या उद्या पेपर तयार करतो. आपलं डील फायनल. कळलं? आई तुम्ही फोटोत जा. बाई तुम्ही घरी जा. एक मिनिट आई पटकन जाऊ नकोस ग. अशी आल्या पावली पटकन जाऊ नको. आई आलीच आहेस तर जाताना एकदा सनीचा आवाज ऐकून जा ना. माझी आई सनीची खूप मोठी फॅन होती. तुमची आई सनीची फॅन होती? हो. मी पण सनीचा फॅन आहे. मला तिचे सगळे डायलॉग तोंडपाठ आहेत. हे पहा, मी सनी देओल बद्दल बोलतोय आणि तुम्ही तुमची लेवल सोडून बोलताय. आणि तुम्हाला तिचे डायलॉग पाठ नसतील, तिचे फक्त सीनच तुम्हाला पाठ असतील. आई चल यांचा राहू देत. तू सनी देओलचा डायलॉग ऐकव. सनी देओल? हो कान आतुर झालेत गा. हा ऐकव आई. आदो 2.5 किलोचा आता है ना, याच्यात कैसे पै पड़ता है ना, तो आदमी ओटता ना या ओट जाता. वाह. आई नाना पाटेकर एकदा. आ गए मेरे मौत का तमाशा देखने आ गए. बल्ले बल्ले. करेक्ट. आई अनासपुरे होऊन जाऊ दे. आई टमकाळ्या, रंकाळ्यात बुडवून तुला हाणला पाहिजे टमकाळ्या. अरे फ्लॅटची किंमत कमी करून टाक, नाहीतर कमी करून टाकीन. टिपाडी पांगडी टिपाडी पांग. करेक्ट अगदी करेक्ट. त्यांना पण जमलं नसेल एवढं करेक्ट केलंय. डिक्टो पटलं मला. पटलं तुम्ही माझी आई आहात हे पटलं. हा माझी आई सनी देओलची फॅन. ती नाना पाटेकरचे आवाज काढते. ती अशी लंगडत चालते. ही सगळी फालतूगिरी फक्त आणि फक्त नम्रता संभेरावच करू शकते. अहो हे मलाच काय अख्ख्या महाराष्ट्राला पटलेलं आहे. माझी आई अशी फालतूगिरी कधीच करत नव्हती. ही सगळी फालतूगिरी मी करायचो म्हणून तिने मला घराबाहेर हाकलून दिलं होतं. कळलं? आणि मुळात म्हणजे माझी आई तामिळनाडू किंवा पंजाबमधली नव्हतीच. ती जुन्नरची होती. अरे काल त्या आधी नाही का सांगायचं ते हायचं बावळाट साकाचे. आधी नाही का सांगायचं तू लपाटण्या. ये देख साले दोनों 2 मिनट के अंदर से यहाँ से बाहर नहीं निकले तो ये पंखे को लटका के मारूंगा, समझे? मुझे मालूम है तू ही है ना वो नम्रता संभेराव. जी ओए मेरा नाम कुमारी कुसुम सागवानी और हमारे साले पेंके हम नाम जस कॉलेज दिल्ली यूनिवर्सिटी में पढ़ो स्पोर्ट करते हैं मसन ले नेशनल लेवल एथलेट सो जिला 124507 और फोन नंबर में दो को ना. ओह खामोश. ओ जाली को कहता है मुझे को राग. ओए साला तुम मेरे घर में. क्या बात काय जुगलबंदी रंगली. क्या बात है. खूप मस्त. बघूया साई काय म्हणतीये. फारच मजा आली. मस्त लिहिलं होतं.
नमा, तू एक फिअरलेस अभिनेत्री आहेस हे तू वारंवार सिद्ध करतेस आणि तुला कुठल्याही ढाच्यात टाका, तुला काही त्याचा फरक पडत नाही आणि मला ती गोष्ट भयंकर आवडते. मला फिअरलेस लोक खूप आवडतात, त्यामुळे मला तू खूप आवडतेस. थँक्यू सई. भूषण, तू ज्या क्षणी आलास त्या क्षणी तू किती खतरूड आहे याचा अंदाज आला. म्हणजे तुझ्या बॉडी लँग्वेजमध्ये तू काय आणलं होतंस माहीत नाही, पण तुझ्याकडे बघून असं वाटलं की हा काही बाबा किंमत कमी करणारच नाही, याच्यासमोर काहीही करा. अमेझिंग, खूप छान पकडलं होतं कॅरेक्टर. बने आज भी दिन बने, सुंदर. खूप दिवसांनी खूप वेळ तू होतास आज आणि तुला बघून मजा आली. मला आवडलं स्किट, भन्नाट झालं, मजा आली, सुंदर. प्रसादा. नम्रता, पुण्यामध्ये एक स्पर्धा व्हायची नाही, होते अजूनही, फिरोदिया करंडक नावाची. त्याच्यामध्ये विविध गुणदर्शन करायचं असतं पार्टिसिपेट झालेल्या संघांनी. म्हणजे अभिनयापासून ते रांगोळी काढण्यापासून ते मल्लखांबापासून चित्रकले वाटेल ते. मला असं वाटतं की एक नम्रता संभेराव अशी पण एक स्पर्धा पाहिजे. त्याच्यात पार्टिसिपेटही तूच होणार आहेस, कारण प्रतिस्पर्धी कोणी नाहीच आहे, आणि विजेता सुद्धा तूच होणार आहेस. त्यामुळे काय ते नम्रता संभेराव विविध गुणदर्शन स्किट असं या स्किटचं नाव पण ठेवता येईल. इतके तुझ्यातले गुण तू या स्किटमध्ये दाखवले आणि थक्क करणार आहे. म्हणजे तुझी बॉडी लँग्वेज, तू ती ज्या झपाट्याने बदलतेस, तुझी प्रत्येक भाषेवरची कमांड तुझ्या वेगाने बदलतेस, थक्क करून टाकणार आहे सगळं. भूषण, जसं सई म्हणली तसं आउटस्टँडिंग. एंट्रीला कळलं की हा किती खतरूड, हाच एक शब्द आहे, किती खतरूड कॅरेक्टर असेल. ते आल्या आल्या 15 मला ते पाहिजे तेवढं, नाही तर निघा. मग त्या वावरातूनच कळलं की हा माणूस काय असू शकतो. या सर्वांगीण आनंदाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. वा वा, क्या बात. थँक्यू सो मच. मंडळी, गेली 2 वर्ष एकमेकांच्या स्किट्समध्ये घुसखोरी करणारे 2 सख्खे मित्र आणि पक्के शत्रू प्रसाद आणि गौरव आज एकमेकांसमोर येणार आहेत. बघूया आज इथे हा मित्रत्वाचा आणि शत्रुत्वाचा खेळ किती रंगतोय ते. हॅलो एव्हरीवन, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. नको. अरे बापरे, अरे बापरे, काय रे. जो दिवस माझ्या आयुष्यात नको यायला पाहिजे होता असं मी देवाला प्रार्थना करत होतो, शेवटी तो दिवस आलाच. मी खांडेकरकडे मदत मागायला आलोय. एक नंबर जोक आहे. हा बायको बोल. हा आलोय मी, प्रसादच्याच घरी चाललोय. हो पोचलोय जस्ट. हा नको नको, तू काळजी करू नको. मी त्याला सांगेन, मी त्याला बोललो ना की अरे प्रसाद, हे बघ, माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी मला 50,000 रुपये पाहिजे. त्यार तो पुढे काहीच बोलणार नाही, लगेच पैसे काढून आणि देईन. अगं माझा भाऊ मनाने मोठा आहे. होय होय, तू काळजी नको करू, मी आहे ना, मी सगळं सांभाळून घेईन. तुला काय सांगू यार, आमच्या दोघांचं बॉन्डिंग. खांडेकर म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे. तुला माहिती आहे का, त्याच्या नावातच टॅलेंट आहे, आणि ज्यांच्या नावात टॅलेंट असतं ना ती लोकांना मदत करतात. पार्टी देत ना तो भाग वेगळा, मदत करतात. नाही ना, तू टेन्शन घेऊ नको, मी चाललोय आता, जस्ट बघ पोचतोच आहे मी. हा ठीक आहे, करतो तुला फोन. हा मी पैसे घेऊन येतो रे. आलो, चल बाय बाय बाय. या लॉकडाऊनमुळे काय काय करावं लागते काय माहिती. आता खांडेकरला गेल्या मी कसं भेटू यार. हाय खांडेकर. नको. खांडेकर कसं आहे. नको खांडेकर. हे चालेल हे मस्त. हा जॉब मस्त. काय करू मी. हॅलो, याने का हत्ती पाळलाय. खांडेकर गौऱ्या, खांडेकर माझ्या भावा. मी
खांडेकर खांडे अयो वा लॉकडाऊनची मिठी जमली भाऊ आपल्याला. जमली जमली. गौऱ्या लॉकडाऊन नंतर 3 महिन्यांनी भेटलो आपण यार. गौऱ्या हो, हो. कसा आहेस तू? मस्त आहे. गौरव काय माझे पोहे कुठे आहेत? पोहे म्हणजे सुदामाचे पोहे नाही घेऊन आला? मी 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 सुदामा म्हणजे तू माझा कृष्ण प्रसाद तू हा सॉरी सॉरी तू माझा कृष्ण. तू यार उभा काय चल ना बस ना. पण काय पण बोल पशा यार कृष्ण भगवान इथे असं मोरपीस लावायचे तू हे बाबा चल. उभा कायस यार तू बस ना. बसू बसू मी बसू. अरे बस तुझं घर अख्खं तुझं घर आहे. बस तू बस मी तर बसू इथं बस तू. बसतो. तिकडे मी बसणार. मम्मी मस्त यार. मी असं बसतो. अरे खाली का बसलास? बस ना वरती बस. बसू वर बसतोय आणि बसतो नाही. मस्त आहे रे नरम. अरे व्यायाम पण होते. मस्त रे. किती दिवसांनी हो ना. 3 महिने लॉकडाऊन नंतर 3 महिन्यांनी भेटलो हो भावा. ना. एक नंबर. काय यार मला तुझी खूप काळजी वाटत होती. मी तुला मेसेज पण केला होता माहितीये. तू घाबरट आहेस ना. हा काळ निघून जाईल टेन्शन घेऊ नकोस. काय बोलायचं असेल काही गरज लागली माझ्याकडे येऊन मन मोकळं कर मी आहे. केला होता की नाही मेसेज? नाही तुझा हा मेसेज मला आला मी वाचला यार. अरे दुनिया काय पण बोले आपलं प्रेम आपल्याला माहिती आहे नाही ना. ना. अरे बरं काय कसं काय यानं केलं बोल. अरे ते हे कोरोना आला ना. हो यार. 3.5 महिने लॉकडाऊन. अरे, danger आता गेलं. माझा पगार 40% आता कट झालेला आहे रे. किती वाईट आहे. ते आपली चिंटी आहे ना छोटीवाली तिचं दुसरीला गेली ती आता. हो वा वा वा. तिचं ऍडमिशन करायचं आहे तर 50,000 रुपये फी. काय पोरं मोठी होतात ना पटापट. एवढीशी होती लगेच मोठी झाली. 50,000 रुपये फी भरायची ते मी आहे. बारशेला आलो ना तिच्या. एवढीच होती चिंगी. खरंच कमाल होती ती. 50,000 रुपये आलं या पशा काका पशा काका पशा काका एवढं करत राहायची. तिची 50,000 रुपये फी भरायची आहे पण ना. बाई चित्र एक नंबर काढायचे चिंटी. तू बोल ना काय बोलत होता बोल ना. कोरोना आलाय ना. हा लॉकडाऊन झालं 3.5 महिने. माझा पगार 40% कमी झालाय. लॉकडाऊन मध्ये काय केलंस? मी हे हा लॉकडाऊन मध्ये काय केलंस? मुलीची फी भरायची आहे ना 50,000 रुपये आहेत. मी काय केलं माहितीये लॉकडाऊन मध्ये? अरे तिची फी भरायची आहे रे. मी काय काय केलं माहितीये? 50,000. पेंटिंग शिकलो. ऐक ना पुढचं माझं. 50,000 फी भरायची ऐक ना. एक मिनिट बाई. हा माझा मास्टर पीस आहे. आतापर्यंत मी केलं पेंटिंग मधला मास्टर पीस आहे. पहिली नजर तुझी पडणार आहे. गौऱ्या तू मित्रच ना आपला. हो हो. बघा आता. अरे भावा ह्याच्यावर कोणीतरी थुकलंय. गौऱ्या अरे स्ट्रोक्स आहेत यार. स्ट्रोक्स आहेत. तू सॉरी मी असं बोललास नाही. मी छोटासा असा एक विनोद केला छोटासा बाकी काय नाही यार. सवय केली ना गौऱ्या. भाई ही वेगळी आर्ट आहे. म्हणजे यातली खास गोष्ट काय माहितीये काय? ह्यातल्या नीट बघ ह्यातल्या छटा. कोण? छटा शेड्स बघ. छटा बघ याच्या. हा यार म्हणजे भाई खरं खरं सांगायचं स्पीचलेस है ना. शब्दच नाही माझ्याकडे. बघ अरे मी नाही बघू शकत. बघ, नीट बघ. बग नाही नाही डिटेल मध्ये ते बघ. 50,000 फी बघ. वॉट अ पेंटिंग यार. मला सांग कसं वाटतं. अरे काय पेंटिंग आहे. काय पेंटिंग आहे यार. वॉट अ पेंटिंग यार. हे पेंटिंग इथलं नाहीये. हा हे एक्झिबिशनला गेलं पाहिजे. याची प्राइस करोडो रुपये. करोडो रुपये. हो मग करोडो रुपये. बसू ना चालेल नाही ते. भाई बस काय बसलास. नाही ना, म्हणजे विचारलं तुला. एक काम कर काय? तुझ्याकडे 1,000 रुपये असतील 1,000 रुपये. तुला मी त्याचे 1 कोटी करून देऊ शकतो. 1,000 रुपयाचे दे. 1 कोटी होतील पण ते माझ्या मुलीचे फीचं सगळं होईल ना ऍडजस्ट.
हे चित्र तुला. नको नको हे चित्र तुला. नको यार. भावड्या तू इंटरनॅशनल मार्केटमध्ये हे विक. नको नको मी नाही विकू शकत. वरची काढ ना. 1 कोटी का 1 अब्जला विक. नको ना यार. खरबोला विक. नको. मी नाही विचारणार कितीला विक. 1000 रुपये माझे. तुला मी एवढं तर करू शकतो ना मित्रासाठी. घे ना बाई हे तुला गिफ्ट. हा ठेव. ते बोल ना काय हात बोल काय बोल होता. माझा पगार आहे ना 40% कट झालाय. तर माझ्या मुलीचं ऍडमिशन करायचं चिंटीचं आपल्या ते 50,000 मला पाहिजे. फी भरायची आहे. देणार 50,000 रुपये. मी आणि बायको आम्ही दोघे काल बोलत बसलो होतो तर ती मला म्हणाली काय वहिनी कशा आहेत. वहिनी मस्त आहे. तेच तिनेच मला सांगितलं की कशाला तुम्ही टेन्शन घेताय जा ना. माझ्या बायकोचं ना गेल्या महिन्यात बर्थडे होता. तर माझी बायको काय म्हणाली की तुम्ही जा. मी काय केलं तू सांग. भाऊजीकडे जा. ते म्हणाली मी काय केलं माहितीये. भाऊजी आहेत ना आपल्याला पैसे देतील. मी तिच्यासाठी गाणं ऐकाय. ती नाही म्हणणार नाही. ऐक ना बाई बायकोसाठी गाणं गायला कमाल. 50,000 रुपये गाणं ऐक. ऐका मी खास वहिनीसाठी गायलंय. मी रेकॉर्ड केलं तुला ऐकवतो. 50,000 नीट ऐक. हे बघ. खरं खरं सांगायचं. खोटी स्तुती नाही करायची. मित्र म्हणून खोटी स्तुती नाही. खरं खरं सांगायचं कसं वाटलं. मी ब्लँक झालोय. म्हणजे बाप जन्मी मी असं गाणं नाही ऐकलं. हाला काय गायलायस यार तू. माझ्या कानातून रक्त यायचं बाकी फक्त एवढं भारी गायलायस यार. अशा यार तू कुठं होतास इतकी वर्ष यार. काय गातो यार. तुझ्या गळ्यामध्ये आहे ना तानसेनचा वास आहे. हो ते जेव्हा गात होते ना तो पाऊस पाडायचे. तू स्किट पाडशील. म्हणजे लोक आमच्या स्किटकडे बघणारच नाही. फक्त तुझं गाणं ऐकतील ना यार. काय खतरनाक आहे यार तू भावळा. अरे काय गातोस यार खतरनाक. आणि हे तू बर्थडेला वहिनीला ऐकवलं स्पेशल. हो काय म्हणाला त्या. आवडलं भाई आवडलं. तू आणि वहिनी दोघे आहे ना मस्त रे. खतरनाक. पण ती पण रंगात आली. काय बोले आपण ड्युएट गाऊया. ड्युएट गाऊया बोल. नको ना. ऐक ना ड्युएट ऐक तिचं. ड्युएट ऐक. ऐक ड्युएट ऐक. मला 50,000 सुनो सुना कुछ हुआ क्या. अभी तो नहीं कुछ भी नहीं. सुनो कसं वाटलं भाई. खरं खरं सांगायचं. वहिनी नाही इथे. खरं खरं सांगायचं. नाही म्हणजे तुम्ही दोघे ड्युएट गायलात ना. तू गायला म्हणजे स्किट पडलं असतं. वहिनी गातायत म्हणजे अख्खा शोच पडेल. म्हणजे कुणी आमच्या स्किटकडे बघणार नाही. फक्त भावा, ड्युएट ड्युएट ड्युएट. माझी मजबुरी आहे म्हणून मी ऐकलं रे. तूच आहेस माझा मित्र. तुलाच खरी कदर आहे. तू बोल. माझाच दिल गार्डन केलं. बरोबर. तू बोल बोल तू बोल. नाही तू बस. नाही बस रे वरती. नाही बस. तुला पाय लांब करायला लागतात ना. नाही बस रे. बोल बोल ना. तू आलं बोलतच नाही. अरे मला तू बोलू दे ना यार. मी बोलायला गेलो की मध्ये काय ना काय करतो. पेंटिंग दाखव हे दाखव ते दाखव. ऐक बोल, ना. बोल. भावा काय कोरोना आहे ना. कोरोनामुळे 3.5 महिने लॉकडाऊन होतं. माझा पगार 40% आता कमी झालाय. कळलं ना. मला पगार आता कमी झालाय. मुलीचं ऍडमिशन करायचं आहे दुसरी तिचं. तर मला 50,000 रुपये पाहिजे. दे ना यार. तुझी बहिणी काय बोलली तुम्ही भाऊजींकडे जा. ते तुमचे खूप चांगले मित्र आहेत. मी बोललो हो तू देणार मला पैसे. मग मी तुझ्याकडे आलोय. देशील ना मला पैसे. देशील ना. सॉरी मी तंद्री लागली. दुसरीकडेच होतो. काय बोल होता तू. मी दुसरीकडेच गेलो. बोल काय बोल होता. मला 50,000 रुपये पाहिजे. मुलीचं ऍडमिशन करायचं. बरं 1 सेकंड यार. मी आल्यापासून मास्कच नाही लावलाय. मला डॉक्टरांनी सांगितलंय कोण आलं तर बाबा आधी मास्क लावून बोल. बाकी काय नाही. मला सॉरी लावू दे. बोल. हा मास्क आहे. ऐक ना मला 50,000 रुपये पाहिजे. दे ना यार मला. 50,000 रुपये पाहिजे मला. ऍडमिशन करायचं मुलीचं. ऐकायला येत नाही काय. हा 5 रुपयाला रुमाल लावून तुला ऐकायला येत नाही. नाही ते डॉक्टरांनी सांगितलंय की ज्यांच्या नावात टॅलेंट आहे त्यांनी कान पण झाका. विषाणू कानात पण जाऊ शकतो. असला कुठला विषय तू कानात जाईल यार. अरे मला 50,000 रुपये पाहिजे. दे ना यार. यार काय करतोस यार. कानाचे दडे बसले सगळे. तुझ्या कानाचे दडे बसलेत इथं माझे.
दे ना यार, रे मला मुलीचं ऍडमिशन करायचं आहे, दे ना यार. गौऱ्या गौऱ्या किडनी स्टोन दुखायला लागला छातीत. छातीत पण दुखायला गौऱ्या गौऱ्या खूप खर्च आहे यार. गौऱ्या गौऱ्या मला आता गाडी ठोकली, 17 लाख रुपये खर्च आहे. मुलाची फी भरायची आहे 22 लाख रुपये. बायकोचं बोट भाजलंय, प्लास्टिक सर्जरी करायची 18 कोटी. गौऱ्या राहू दे भावा, चल ये बसूया सोप्यावर. बस झाली ये. कशाला ये बस. नाही राहू दे बस झालं ये. वा वा. हा बस बस ये. राहू दे सोडू दे. बस बस. हो ना कळलं ना. नाही त्याचे नको देऊ ना पैसे यार. किती नखरे करतो यार तू. हा विश्वासातला म्हणून तुझ्याकडे पैसे मागायला आलो ना, आणि मला काय मेसेज केला. घाबरू नका, बोला, मोकळे व्हा, एकमेकांना असं मेसेज करा, काय मनात असेल तर बोला, असं तुम्हाला मेसेज केला म्हणून मी तुझ्याकडे आलो ना यार. तुला देतो ना मी 2-3 महिन्यांनी पैसे. नाही त्याच्यात नको देऊ. माझं काय झालंय काय नाही ते ऐकून तर ऐकायला आधीच हे होतंय ते होतंय, कशाला पाहिजे. नको तुम्हाला पैसे, कळलं ना. मी जातो, मी बघेन माझं काय ते. आणि ते हे फक्त इंटरनॅशनल लेवलला तू विकशील काय ते चित्र. आता हे चित्र इंटरनॅशनल लेवलला. हे हे काय हे चित्र आहे. हे चित्र आहे. असं चित्र परत काढलं ना गळा चिरीन तुझा, लक्षात ठेव. हा आणि जर परत मला कधी झोपेत जरी गाणं गाताना दिसलास ना, इथे चिरेन, पीओपी भरेन आणि तुला पिलर म्हणून उभा करेन, लक्षात ठेव. कळलं. गाजो कसे परत पैसे मागितलं तर हे सगळे दाखवतो मला. पेंटिंग स्ट्रोक म्हणतो, स्ट्रोक. पशा दे ना यार 50,000 रुपये. देना पाहिजे यार मला. ऍडमिशन करायचं. खूप मजा आली, जोरदार टाळ्या. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई. सुसाट झाला परफॉर्मन्स. गौऱ्या, तू पहिल्यांदा जेव्हा हास्य जत्रेत आला होतास तेव्हाचा गौरव आज मला आठवला आणि आय फेल्ट सो प्राऊड. म्हणजे तू आधी कसा होतास, म्हणजे आधी कॉन्फिडंट होतास पण स्किटमध्ये असायचास फक्त कॉन्फिडंट, बाहेर नाही. पण आता आतून बाहेरून कॉन्फिडंट झालायस आणि आज ह्या माणसाबरोबर त्याच्या तोडीला तोड देऊन तू उभा राहिलास, याच्याबद्दल तुझा खूप अभिमान आहे. अमेझिंग. मला एक प्रश्न विचारायचा आहे खाजगी, तो म्हणजे ऑफस्क्रीन तुमचं नातं कसं आहे. खूप चांगले. म्हणजे भाऊ आहे माझा मोठा तो. मी या नोटला सांगेन आता. म्हणजे मला मेसेज येतात तुम्ही का गौरवचा एवढा छळ करता, काय करता. पण मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आम्ही खरंच खूप चांगले मित्र आहोत आणि ऑफ स्क्रीन तर आम्ही खूपच क्लोज आहोत. मी प्रसाद सुरुवातीला त्याच्याच हाताखाली काम केलेलं आहे. मी त्यानेच मला तयार करत इथपर्यंत आणलेलं आहे. त्यामुळे थँक्यू सो मच प्रसाद. मी ऑफ स्क्रीनही तेच सांगतोय आणि ऑन स्क्रीनही तेच सांगतोय. याचा खूप मोठा वाटा आहे मला इथपर्यंत आणण्याकरता. त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. प्रसाद. लहानपणी रामायण बघायचो टी व्हीवरती आणि युद्धाचा सिक्वेन्स झाला की भयंकर एक्साइटमेंट असायची. इकडनं एक बाण यायचा स्क्रीनवरती, तो त्याची एक आग निर्माण करत असायचा. इकडनं दुसरा बाण यायचा, तो त्याची एक आग निर्माण करत. ते दोघं असे भिडले की बुफ असं व्हायचं. आज ते प्रत्यक्ष पाहिलं, खूप मजा आली. कीप इट अप. ही पेअर वारंवार बघायला मला फार आवडेल. येस, सो ट्रू. आम्हाला सगळ्यांना खूप आवडेल. वी लव्ह यू बोथ. थँक्यू. मंडळी, मुलांनी जर शाळेत मोबाईल आणला तर पालकांना दंड ठोठावणाऱ्या शाळाच आता मोबाईलवर सुरू झाल्यात आणि मोबाईल नसेल तर दंड ठोठावायला लागल्यात. अशाच करोनानं केलेल्या किमयेचा अनुभव घेतलेल्या शिक्षक पालकाची गोष्ट घेऊन येत आहेत अतुल तोडणकर आणि सुहास परांजपे. हेलो, હવે શું થયું? હા, હું સ્કૂલમાં છું ને હમણાં. હું સાંજે ઘરે આવીશ બેટા, હમણાં નહીં આવીશ. હવે રડે છે શું કામ રડે છે? ભૂખ લાગે છે તને? ફરસાણ ખાશે કે? હા, પ્રાજક્તાને ફોન કરજે. હે, પ્રાજક્તા આપશે, એની પાસે છે. હું હમણાં ફોન રાખજે. મૂકી દે ફોન મૂકી દે ને. काय
चालले आहे तुमचे? तुम्ही ते म्हटलं ना मुकी दे, अरे दिली. मुकी दाटले ठेव ठेव सांगते ना मी. अच्छा ठेव का? हा તમે કોણ છો પહેલા તે મને કહો તમે કોણ છો પહેલા? एक पुढे या, इकडे पुढे या. काय पुढे या पुढे या कोण मला છો તમે? सांगा, हे बघा ही महाराष्ट्रातली शाळा आहे, मराठी शाळा. तुम्ही मराठीत बोला माझ्या बरोबर. एक मिनिट काय आहे ना की मी गुजराती आहे ना त्यामुळे मला नाही येते मराठी बोलता म्हणून मी असे बोलते. हा ओके इंग्लिश में बात करे. नाही इंग्लिशचा माझा प्रॉब्लेम आहे. लेट्स टॉक इन इंग्लिश. नो 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 टॉक इंग्लिश. तुम्ही मराठीत ना बोला, काय मी प्रॉब्लेम मी ऍडजस्ट करून घेईन. मी मध्यम वर्गीय माणूस आहे ना, ऍडजस्टमेंट माझ्या रक्तात भिनली. ओके ओके पण तुम्ही हाय कोण म्हणजे आपले ओळखाण नाही आहे ना ते मी ओळखलं नाही तुम्हाला. मी अतुल तोडणकर. नाही माझ्या लक्षामध्ये नाही येत आहे. अहो तो अथर्व आमचा तुमच्या शाळेत आहे ना. अच्छा ते केजी मध्ये ते अथर्व तोडणकर. अच्छा अच्छा त्याचे आजोबा आहे तुम्ही. आजोबा नाही हो, डेरी डेरी आहे ना तुम्ही त्याचे. हा ते बरोबर. ते काय झालं ऍक्च्युली तुमचा मेसेज आला ना मला फोन शाळेकडून की फी भरायची आहे आणि ते बुक्स वगैरे पण कलेक्ट करायचे आहेत म्हणून मी शाळेत आलो. शाळेने सगळ्यांना पाठवले आहे ते मेसेज. आणि तुम्ही शाळेत आलो म्हटलं चला आता आलोच आहे तर तुम्हाला भेटूया ना. तुम्ही आता प्रिन्सिपल आहात ना आणि एवढे सगळे फोन केले आम्हाला, मेसेजेस केले पालकांना सगळ्यांना, म्हणून तुम्हाला पर्सनली थँक्यू म्हणायचं होतं म्हणून मी इथे आलो. म्हणजे पेमेंट करणार आहे तुम्ही? पेमेंट करायचं. कसे करणार आहे पण म्हणजे चेक देणार आहे कॅश आहे की मग ऑनलाईन पेमेंट करणार आहे? मी ऑनलाईन कॅश देणार आहे. ऑनलाईन कॅश म्हणजे मला समजमध्ये नाही आले. मी ऑनलाईन क्लास घेता की नाही, मी ऑनलाईन कॅश देणार आहे. मला सांगा किती पैसे द्यायचे तुमचे? आता तरी 10,000 आहे. एक मिनिट 10,000. एक मिनिट. सेंड ते पाठवले 5 वेळा. पेमेंट करून घ्या. ऑनलाईन कॅश ऑनलाईन. नाही नाही अतुल भाई तुम्ही असे पेमेंट नाही ना करू शकते. असे पेमेंट कसे चालते ना? तुम्हाला कॅश तरी द्यायला पाहिजे नाही तर चेक नाही तर ऑनलाईन ट्रान्सफर. आमचं ऑनलाईन कॅश पेमेंट तुम्हाला चालत नाही. कसे चालणार? तुम्ही ऑनलाईन शाळा सुरू केली आहे ते आम्ही चालवून घ्यायचं. म्हणजे ऑनलाईन शाळा आहे, आमची मुलं आमच्या घरातून शिकतायत तरी पण तुम्ही आमच्याकडून स्कूल बसची फी घेणार, गार्डन फी घेणार, लायब्ररी फी घेणार, ही फी घेणार, ती फी घेणार, हे आम्ही ऍडजस्ट करायचं आणि तुम्हाला ऑनलाईन कॅश ऍडजस्ट करता येत नाही. तुम्हाला कळतंय का पालकांचा केवढा मोठा प्रॉब्लेम झाला? एकदा लॉकडाऊन मध्ये आमचं इन्कम काही नाहीये आणि तुम्ही हा खर्च वाढवताय. अतुल भाई હું સમજુ શકું છું પણ તમે પણ એટલા ગુસ્સા ના કરતું ને. હા મને કહેજો શું પ્રોબ્લેમ છે હું સોલ્વ કરીશ. काय प्रॉब्लेम काय आहे ते मला सांगितले तर मी सॉल्व करते ना. मला 3 मुलं आहेत. मग तो प्रॉब्लेम नाही तुमची मस्ती आहे ती. मस्ती काय बोलता? म्हणजे मला 3 मुलं आहेत म्हणजे मला आता काय 3 मोबाईल घ्यावे लागणार आहेत का? एक मिनिट. जगामध्ये तुम्ही एकच माणूस नाही की ज्याला 3 पोरं आहेत. म्हणजे इतर पण बरीच माणसं आहेत की ज्याला 3 पोरं आहेत. आता तुम्हाला सांगते तुमचे ते अथर्व आहे ना छोटे नानाकुडा त्याचे क्लासमध्ये एक तो मेहता नावाचे पोरगा आहे. तर ते पण 3च सिबलिंग आहे ना. बरोबर. पण मिस्टर मेहता तर सगळे ट्राय करते, सगळे बरोबर होते, त्यांच्याकडे कसे प्रॉब्लेम नाही होते, तुमच्याकडेच कसे प्रॉब्लेम होते? नाही त्याचा टायमिंग चांगला आहे. म्हणजे त्याला तिळ आहे त्यामुळे त्याची 3 मुलं एकाच वर्गात आहेत. त्याचा एका मोबाईल मध्ये भागतं. आता आम्ही सरकारचा नियम फॉलो केला म्हणजे एक शाळेत असेल तेव्हा दुसरा कडेवर, दुसरा शाळेत गेला तिसरा कडेवर, तिसरा शाळेत गेला चौथा आम्ही घेऊच शकत नाही. प्लीज घेऊच शकत नाही ना, बजेट संपलं आमचं. नाही ते मग घेऊच नाही शकत कारण कड आहेच नाही ना. म्हणजे काही कडच नाही आहे, सगळी गडच आहे. तुम्ही माझ्या पोटावर भंकस करू नका. नाही तुम्ही आजूबाजूला बघा ना काही सौंदर्य स्थळ दिसतील तुम्हाला. अतुल भाई ते महत्वाचं नाहीये. हे बघा पूर्वी तुमची शाळा शाळेत भरायची, आता ही तुमची ऑनलाईन शाळा आमच्या घरात भरते. आता लॉकडाऊन आहे म्हणल्यानंतर तसंच करायला लागते नाही. बरोबर आहे. हे बघा आमचं ना छोटं घर आहे, 1 रूम किचनचं घर आहे. आता तो शाळेचा प्रॉब्लेम नाही आहे. बरं त्या छोट्या रूम मध्ये माझी 3 मुलं आहेत. ती 3ही वेगवेगळ्या इयत्तेत आहेत. बाय माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्या बायकोचा मोबाईल आहे, पण मुलासाठी छोट्या मुलासाठी घ्यावाच लागेल ना. बरं माझा मुलगा तो लहान मुलगा तो ज्युनियर केजी मध्ये बरोबर. त्याला तुम्ही काय शिकवता? एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यामध्ये वाटाणे कसे टाकायचे. करेक्ट. आणि तो अभ्यास आहे ना त्याचा तेच शिकाडते आम्ही. आणि ह्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही माझ्याकडून वर्षाचे 50,000 रुपये घेता. मग ते शिकायला नको काय? त्याचे शिक्षण व्हायला नको काय? शिक्षण व्हायला पाहिजे बरोबर आहे. पण एक दिवशी काय झालं आमच्याकडे ना आदल्या दिवशी ग्रीन पीस पुलाव केला होता त्यामुळे वाटाणे नव्हते. म्हणून मी त्याला म्हटलं एक काम करतो, वाटाणे एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यात काहीतरी टाकायचं ना, तू वाटाण्याच्या ऐवजी फुटाणे टाक. ते शिक्षक चिडले माझ्यावर
ते म्हणाले नाही वाटाणेच पाहिजे. नाही मग बरोबरच आहे ना त्याचे. जे त्याच्या बुक मध्ये असं लिहिलेले आहे की वाटाणे टाकायचे तर वाटाणेच टाकायला पाहिजे. त्या पोराला कळायला पाहिजे की नाही की हे वाटाणे आहेत हे फुटाणे आहेत. उद्या त्याचं कन्फ्युजन झालं तर तुम्ही आम्हाला येऊन बोलते ना इथे. तर वाटाणेच पाहिजेत. बरोबर आहे टीचरचं. करेक्ट आहे. शिक्षकांचा मान मी ठेवतो. मी वाटाणे आणायला लॉकडाऊन मध्ये बाहेर पडलो. त्या हवालदारने माझे फुटाणे फोडले. माझ्या फुटाण्याचा कुटाणा केला. मला एक कळत नाही मुळात एका पेल्यातून दुसऱ्या पेल्यात काहीतरी टाकायचं ते फुटाणे पडले काय वाटाणे फोडले काय फरक पडतोय. एक मला गोष्ट कळत नाही तुमची. इतर कुठल्या शाळा जे काही करत नाही ना ते आमची शाळा करते. माहिती ना तुम्हाला. आता लॉकडाऊन झालेला आहे पण तरी सुद्धा आम्ही पोरांना पिकनिकला नेले की नाही. मग त्याच्याबद्दल का नाही तुम्ही बोलत. व्हर्च्युअल पिकनिक अरेंज केली ना. दुसऱ्या कुठल्या शाळेने केली नाही आमच्या शाळेने केलेली आहे. काय कमाल आहे तुमची शाळा. म्हणजे मुळात पिकनिकला तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर गेलात आणि तिकडे महाबळेश्वरला गेल्यानंतर त्या मोबाईल वरून ऑनलाईन तुम्ही सगळ्या मुलांना हा पॉइंट तो पॉइंट हा पॉइंट हे दाखवलं आणि तुमची पिकनिक जी तुम्ही एन्जॉय केली त्याचा खर्च आमच्याकडनं घेतला. अरे पण ते लक्झरी बस दिसते नाही का तुला ऑनलाईन. ती नाही दिसली तुला. त्याच्यानंतर त्याचा ब्रेकफास्ट नाही दिसला. त्याचा लंच काय दिसला नाही. आणि मला सांग लॉकडाऊन मध्ये पोरांना तिथे घेऊन जाता येते काय नाही ना. म्हणून मग ते मोबाईल मध्ये पॉइंट दाखवले. ते पॉइंट दिसले ना तुझ्या पोराला. व्हर्च्युअल पिकनिक झाली ना त्याची. तुम्ही पॉइंटलेस बोलताय. हे बघा मुळात ब्रेकफास्ट आणि लंच तुम्ही हाताळलात आणि त्याचे पैसे आमच्याकडनं वसूल केले. आणि कुठली लक्झरी बस. तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर तुमच्या कारने गेलात पर्सनल. हे तुम्हाला कसं कळलं. हे मला नाही हे सगळ्यांना कळलंय. सगळ्या पॅरेंट्सना कळलंय. कारण तुम्हाला सतत रेकॉर्डिंग करण्याची खास आहे ना. ते रेकॉर्डिंगचं बटन चालूच राहिलं होतं. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये रूम मध्ये गेलात ना रेकॉर्डिंग चालू होतं. पुढचं इंटरेस्टिंग मी नाही सांगणार. अतुल भाई माझ्यात ना लय मोठी मिस्टेक झाली. काय नाही ते एवढे टेन्शन असते ना मला. ते मी रेकॉर्ड बंद करायचे विसरून गेले. ते ऐका ना तुम्ही असं रागू नका ना प्लीज. मी रागवत नाही. तुम्ही एक काम करते व्हर्च्युअल पिकनिकचे जे पैसे आमच्याकडनं लुबाडलेत ना तुम्ही ते पैसे आम्हाला परत द्या प्लीज. अतुल भाई मी तेच सांगायचं ट्राय करते तुम्हाला. कसं आहे ना मी तुमचा प्रॉब्लेम समजून घेतले नाही. आता मला पण काय प्रॉब्लेम आहे ते जरा समजून घेणे तुम्ही. काय कसं आहे ना आम्हाला पण स्कूल चालवायचे आहे. जे स्टाफ आहे त्याचे पेमेंट करायचे आहे. त्यामुळे सगळ्या पोरांचे ते फी नाही आम्ही परत करू शकते. म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ना. तुम्हाला त्याच्या मोबदला काहीतरी भेटायला पाहिजे की नाही. मोबदला. मुळात तुम्ही बदला घेताय आमच्याकडून. काय माहितीये का आता तुम्हाला ऑनलाईन ट्युशन सुरू करायचंय ना तर स्कूलने काय सांगितलं वायफाय घ्या. बरं तो वायफायचं नेटवर्क सतत डाऊन असतं. आमची मुलं शाळेत जॉईन करण्यासाठी 5 मिनिटं लेट झालं त्यांना शाळेत घेत नाहीत ऑनलाईन. मग तसा रूलच आहे ना. तसा रूल आहे ना. मग तुमचे शिक्षक 15 मिनिटांनी लेट जेव्हा येतात तेव्हा ते कसे येतात. नाही कारण त्यांचे वायफाय डाऊन झालेले असते ना तेव्हा. हे बरं आहे. अहो तुमचा पीटीच्या क्लासला मागे 2 दिवसापूर्वी पीटीच्या क्लासचे शिक्षक आहेत ना ते 1 2 छान शिकवते ना असे हँग झाले होते. बरं माझं ते KG मधलं लहान पोरग रे बिचार ते असं त्याला वाटतं ते सर करतात म्हणून आपण करायचं. 15 मिनिटं असा उभा होता. 15 मिनिटं त्याचे हात दुखायला लागले. पोरग रडायला लागलो शेवटी. मी म्हटलं काय मग त्याला सांगितलं हात खाली करते हँग झालंय. बरं माझ्या मुलीला तुम्ही कवितेच्या परीक्षेमध्ये नापास का केलं. कविता बोललेली नसणार ती धड. तिला जी शिकवली तीच कविता तिने म्हटली. काय कविता बोलली ती म्हणाली जॉनी जॉनी. तिने म्हटली कविता बरोबर. अतुल भाई चुकीची अशी कविता नाहीच आहे. ही नाहीच आहे ना कविता. अशी बोलले तर तिला नापासच करतात. मान्य ती कविता नाहीये. त्या कवितेमध्ये मध्ये मध्ये शब्द पण आहेत. पण काय झालं ऑनलाईन तो आमचं नेटवर्क डाऊन असतं आमचं वायफायचं त्याच्यामुळे ते शब्द तिकडे हँग झाला. तिला वाटलं हीच कविता आहे. मग तो तुमचा प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही स्पीडी वायफाय का नाही लावून घेते. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही शिक्षकांनी तुम्ही शाळांनी हे गृहीतच धरलाय का की हा सगळा खर्च प्रत्येक पालकाला परवडणार आहे तो. अतुल भाई आपल्या पोरासाठी तेवढी करायलाच लागते की नाही आपल्याला. इमोशनल करता तुम्ही आम्हा पालकांना सगळ्यांना. मुलाचं भवितव्य या नावाखाली आम्ही सगळे ऍडजस्टमेंट करतो. नाही मी करू शकतो कारण मी ते ऍडजस्टमेंट माझ्याकडून होते. तुम्ही तो वायफाय घ्यायला सांगितला आम्ही घेतला. आता स्पीडी वायफाय पण घेतो. तुम्ही ते आणखी काय ते आम्हाला वर्कशीट वगैरे प्रिंट आउट करायला सांगता ते डाउनलोड करायला सांगता. त्यासाठी आम्ही प्रिंटर पण घेतलाय 8,000 रुपयाचा. पण हे मला परवडत आहे हो. देशातल्या इतर गरीब मजूर लोकांना शेतकरी लोकांना हे परवडणार आहे का. तुम्हाला माहिती आहे केरळमधल्या एका 14 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. का. तिच्या वडिलांना मोबाईल आणि इंटरनेट परवडत नव्हतं म्हणून. आणि या रॅट रेसमध्ये आपण मागे पडू म्हणून तिने स्वतःचं जीवनच संपवलं. आपल्या शाळेतल्या पोरांनी असा विचार नाही करायला पाहिजे ना की आम्ही बाहेर पडू.
मागे पुढे असा विचार आपल्या शाळेतल्या पोरांनी नाही करायला पाहिजे म्हणून हे सगळं चाललेलं आहे. मला सांगा जगाचं स्पीड किती आहे, त्या स्पीडला आपल्या शाळेतल्या पोरांनी मॅच करायला पाहिजे का नाही? मला एक कळत नाही, दुर्दैवाने आपण जो स्पीड आपल्या आयुष्याला लावलाय तो स्पीड आपण आपल्या मुलाच्या आयुष्याला का लावतोय? का आपण त्यांना रॅट रेस मध्ये आधीच ढकलतोय? लहान आहेत ती, त्यांना जगू द्या, त्यांना कळू द्या ते काय शिकतायत. कशाला घाई? अख्खं जग थांबलंय ना, तुम्ही का घाई करताय? हे बघा, मान्य आहे हा व्हायरस आहे, जीवघेणा व्हायरस आहे, पण हा संपणार आहे कधीतरी. सगळं सुरळीत होणार आहे, शाळा सुरू होणार आहेत. पण हे ऑनलाईन शिक्षणाचं भूत त्या मुलांच्या मानगुटीवर बसून त्यांना शाळेत जाण्याचा इंटरेस्ट त्यांचा कमी करू नका प्लीज. शिक्षणाविषयी तिटकारा निर्माण होईल, शाळेविषयी तिटकारा निर्माण होईल, असं प्लीज काय करू नका प्लीज. जग थांबलंय, तुम्ही पण थांबा, नका काय करू. एवढंच सांगायचं ते तुम्ही. क्या बात, अतिशय सुरेख, अतिशय सुरेख. सई, भाऊ सरस परफॉर्मन्स होता असं म्हणेन मी. मला कायम असं वाटतं की विनोद हा मल्टी डायमेन्शनल असावा आणि आज तुम्ही एक विनोदाची वेगळी डायमेन्शन आमच्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल खूप धन्यवाद. एक होप पण मिळाली. तू जेव्हा म्हणालास ना अतुलदा की हे सगळं संपणार आहे, सगळं पुन्हा नॉर्मल होणार आहे, हे ऐकायची आता इतकी गरज आहे, म्हणजे खूप डेस्परेट गरज आहे. आणि ते तुझ्या तोंडातून ऐकून माहीत नाही 2 सेकंदासाठी मला देर इज होप असं फिलिंग आलं. सो हे फिलिंग तुम्ही सगळ्या महाराष्ट्रभर ह्या परफॉर्मन्सद्वारे पसरवाल, यात काही शंका नाही. त्याबद्दल धन्यवाद. सुहासे, वेलकम बॅक, वी मिस्ड यू. विनोदाची ही बाजू नव्याने आणि छान समोर आली, त्यामुळे मला खूप मजा आली. मस्त. थँक्यू 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 सो मच. थँक्यू 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 थँक्यू. मंडळी, याच नोटवर तुमचा निरोप घेतोय. पण मंडळी, उद्या आपली भेट होणारच आहे. रथी महारथींचा हा हास्य कल्लोळ उद्या देखील रंगणार. या रथी महारथींच्या पंचेसवर सारा महाराष्ट्र लोटपोट हसणार. भेटूया उद्या रात्री 9 वाजता. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.